क्या बात सो मृणाल. आता ना या शोच्या माझ्या अत्यंत आवडत्या सेगमेंटकडे मी वळते, ज्याचं नाव आहे मनातला फोन कॉल. मी तुला आता इथे एक फोन देणार आहे. तुला तुझ्या मनातल्या व्यक्तीला फोन करून व्यक्त व्हायचं आहे. मग ती व्यक्ती असू शकते, ती सिच्युएशनही असू शकते, किंवा ते काहीही असू शकतं. असताना आपण अनेकदा व्यक्त होत नाही, थोडंसं कुठेतरी राहतं ते बोलायचं, ते तुला त्या फोनवर व्यक्त व्हायचं आहे. सो मृणाल, मनातला फोन कॉल. येस, करूया. सरप्राईज असणार आहे हे माझ्यासाठी सुद्धा. अनप्रेडिक्टेबल आहे. ओके. हॅलो, कशी आहेस आई? मला असं वाटतंय की ह्या 4-5 वर्षात तुझ्याशी नीट बोललेच नाही आहे. आणि पप्पा गेल्यानंतर तर मला वाटतं तू, मी आणि अभिजित आपण तिघेही असे बसलोच नाही आहोत, किंवा आपण संवादच नाही केला आहे. एखादी घटना एखाद्याच्या आयुष्यावर किती परिणाम करू शकते ते मला कधी तुझ्याशी बोलताच आलं नाही आई. सो मला फक्त तुला एवढंच म्हणायचं आहे की तू काळजी घे आणि ह्या सगळ्यातनं बाहेर पड. हा एक भाग आहे आपल्या आयुष्याचा, आणि यातनं मला फक्त तुला हेच सांगायचं आहे की तू आता ना लोकांचा विचार, लोकांची मनं जपणं, आणि अजूनही तू त्याच ट्रॅपमध्ये आहेस आई. तर तू त्यातनं बाहेर ये. जे पप्पा करू शकले नाहीत, त्यांचं लाईफ एन्जॉय करू शकले नाहीत, फिरू शकले नाहीत, तर मला असं वाटतं तू ते करावंस. तू तुझं लाईफ छान एन्जॉय करावंस, स्वतःला कुठेतरी बिझी ठेवावंस, जे तू करतेस. आणि तू खूप धडपड करतेस की त्यांची जागा भरून काढण्याची, पण काही गरज नाही आहे त्याची आई, कारण तू आई म्हणून इनफ आहेस. आणि ते त्यांची जागा, ते त्यांचं एक वेगळेपण होतं. आई म्हणून तुझं एक वेगळेपण आहे, आणि आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत. आणि आपण एकमेव कुटुंब नाही आहोत ज्याच्या आयुष्यात ही घटना घडली आहे. अनेकांच्या आयुष्यात अशा घटना, असे प्रसंग होऊन गेलेत. सो मला हे तुला सांगता येत नाही पर्सनली. मला आठवतं की आपण एकमेकांना नीट मिठीही मारलेली नाही आहे. सो आपण ह्या सगळ्याचा त्रास करून घेऊया नको. आणि आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टीतनं व्यक्त होतो. जसं मी आणि अभिजित चिडचिडीतनं व्यक्त होतो, किंवा आम्ही खूप पॉझिटिव्ह झालो, किंवा आम्ही खूप प्रोटेक्टिव्ह झालो तुझ्या बाबतीत. सो त्याला तू प्लीज चुकीचं समजू नकोस. आणि तू फ्री आहेस, आणि तू तुझं लाईफ खूप छान पद्धतीने जगू शकतेस, आणि जगावंस हीच आमची इच्छा आहे. बस मी यानंतर परत हे कधीच बोलू शकणार नाही तुझ्याशी. सो मी ह्या गोष्टीची ही संधी घेऊन मी हे तुझ्याशी बोलते आहे. आणि मला माहिती आहे तुला राग येईल, कारण ही आपली खूप पर्सनल गोष्ट आहे. पण मला दुसरी काही संधी दिसत नाही, कारण की मीही खूप बिझी आहे, आणि तूही बिझी होशील. सो काळजी घे, आणि तब्येतीची काळजी घे मेन म्हणजे. आणि बाकी इतरांचा कोणाचाही विचार करू नको. तू तुझी राहा, आणि तू खुश राहा, आणि आम्ही आहोतच. आणि तू पुरेशी आहेस. कुठल्याही गोष्टीचं प्रेशर घेऊ नकोस. आणि आमचं प्रेम आहे की नाही ते तर तुला माहितीच आहे, नाहीच आहे बहुतेक. ठीक आहे. अच्छा, बाय.